मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदाची शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेला जात असताना तुम्ही जर हा ड्रेस घातला तर या ठिकाणी तुम्हाला 0 मार्क्स मिळू शकतात. तर कोणती ड्रेस कोडिंग आहे, कशा पद्धतीनं ड्रेस आपल्याला या ठिकाणी घालायचा आहे जेव्हा तुम्ही शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेला जात आहात, तर काही गोष्टींची तुम्हाला या ठिकाणी खबरदारी घ्यायची आहे. कारण आता लेखी परीक्षा झालेली आहे, त्याच्यामुळं 10 पैकी 10 मार्क्स मला या एक्झामला मिळतील असं जर तुम्ही या ठिकाणी विचार करून जात असाल तर थोडंसं थांबा, हा व्हिडिओ पहा आणि त्याच्यानंतरच पुढच्या प्रोसेसची तुम्ही या ठिकाणी तयारी करा. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की तुम्हाला सरळ स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे की मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदाची जी शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षा असते ती कशा पद्धतीने होते, ॲक्युरेट मी ज्या पद्धतीने सांगितले त्याच पद्धतीने ती परीक्षा त्या ठिकाणी होत असते. त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या असतील. आता जी पुढची स्टेप आहे ती म्हणजे ड्रेसिंग कोड, सर्वात महत्त्वाचं. तर आता या ठिकाणी बऱ्याच जणांचं म्हणणं हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं की ड्रेसिंग कोड हा कशा पद्धतीने असावा. आता काय काय असतं यामध्ये पहा. व्हाईट शर्ट्स, ब्लॅक पॅन्ट्स, काही जणांचं म्हणणं असतं अशा पद्धतीनं ड्रेसिंग तुम्ही काय करा त्या ठिकाणी घालून त्या एक्झामला जा, तर तुम्हाला मार्क्स चांगले मिळतील. त्याच्यानंतर काही जणांचं असतं की एकदम सिंपल साधे मळके कपडे घालून जा, कारण शिपाई पदासाठी तुम्ही जात आहात तर तुम्हाला मार्क्स चांगले मिळतील. काही जणांना वाटते की टॉप टिप जा, मार्क्स तुम्हाला मिळतील. काही ठिकाणी तर असं आहे की शिपाई या शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेला जात असताना शेविंग वगैरे करून जाणे, सगळं टॉप टिप करून जाणे. परंतु मित्रांनो, किती खरं आहे ह्या गोष्टी तुम्हाला सत्यता मी या व्हिडिओमध्ये सर्व सांगणार आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी शिपाई या पदाच्या एक्झामला म्हणजे शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेला जात असताना विशेष कोणत्याही प्रकारचं ड्रेसिंग कोड नाही. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ऑफिशियल ड्रेसिंग कोड नाही किंवा कोणत्याही ठिकाणी उल्लेख केलेला नाही की हाच ड्रेसिंग कोड तुम्ही घालून या तरच तुम्हाला या ठिकाणी 10 पैकी 1-2 असे मार्क्स देतील. कारण की ड्रेसिंग कोडला मार्कच नाहीत. म्हणून असंही नाही की कोणत्याही प्रकारचं ड्रेस काय करायचं घालायचं आणि परीक्षेला जायचं असंही नाही. त्याच्यामुळं पहिली गोष्ट तुम्ही एक क्लिअर करा की हाच ड्रेसिंग कोड असेल तरच तुम्हाला एक्झामला जाता येईल. अशा प्रकारचं काही नाही. कोणत्याही प्रकारचं ड्रेस तुम्ही त्या ठिकाणी वेअर करून जाऊ शकता. आता कोणत्याही प्रकारचं ड्रेस वेअर करून जाणं म्हणजेच काय, तर काही गोष्टीची खबरदारी तुम्हाला या ठिकाणी घ्यावी लागेल. पहिली गोष्ट, या ठिकाणी तुमचा जो ड्रेस आहे सिंपल साधं असायला हवं. तेवढे मळकं फिळकं त्या ठिकाणी ड्रेस असता कामा नये. एकदम स्वच्छ धुतलेलं ड्रेस आपलं या ठिकाणी असायला पाहिजे. सिंपल साधं ड्रेस आहे, सिंपल साधं ड्रेस त्या ठिकाणी वेअर करायचं. आणि या ठिकाणी जास्तीत जास्त टाळायचं की रंगीबिरंगी ड्रेस आपलं असता कामा नये. त्याच्यामुळं सिंपल साधं मॅच होईल अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारचं तुम्ही ड्रेस घालून त्या एक्झामला जाऊ शकता. असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल की हाच ड्रेस घालून जा, तर अशा प्रकारचं काही नाही. असं नाही की स्पेसिफिक ड्रेस त्या ठिकाणी घालून गेले होते, व्यवस्थित गेले होते म्हणून त्यांचं सिलेक्शन झालं, अशा प्रकारचं काही नाही. कोणीही तुमच्या ड्रेसिंग कोडला त्या ठिकाणी पाहत नाही. फक्त एक गोष्टच लक्षात ठेवायची आहे आपल्याला की जास्त डार्क ड्रेस घालू नये, रंगीबिरंगी घालू नये. ठीक आहे, एकदम कडक इस्त्री मारलेलं असंही असू नये. एकदम नॉर्मल साधं सामान्य जीवनामध्ये जसे आपण ड्रेस घालतो दररोजच्या स्टडी लाईफमध्ये, जसं तुम्ही स्टडी रूममध्ये अभ्यास करण्यासाठी जाता, सेम ॲज इट इज त्याच पोझिशनमध्ये तुम्हाला त्या एक्झामला जायचं आहे. शूज वगैरे तुम्ही त्या ठिकाणी घालून जाऊ शकता. जरी त्या एक्झाम हॉलमध्ये तुम्ही गेलं साफसफाई करत असताना त्या ठिकाणी शूज असेल, चप्पल असेल तर तुम्हाला बाजूला त्या ठिकाणी काढावी लागते. बाहेर काढूनच नंतर तुम्हाला त्या ठिकाणी साफसफाई करता येते. कारण जर पोछा वगैरे मारायचा असेल आणि तो जर तुम्ही बूटच त्या ठिकाणी घालून जर पोछा मारत असाल मागचे, अशा गेल्या वर्षीसुद्धा बऱ्याच लोकांनी तसं केलेलं आहे. मला या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॉल करून सांगितले की असे सुद्धा विद्यार्थी असतात त्या ठिकाणी जर तुम्ही पोछा मारत आहात, समोर साफसफाई करत असाल तर ते इडे लोक तुमच्या मागं येऊन कचरा टाकत असतात, तुम्हाला परेशान करत असतात. असे कॅन्डिडेट्स त्यामध्ये असतात. मग त्या ठिकाणी आपण आपली खबरदारी घेतली पाहिजे की आपण आपल्यामुळं कोणत्याही विद्यार्थ्याला, समोरच्या विद्यार्थ्याला त्रास होऊ नये. ज्या ठिकाणी तो काम करत आहे त्याला त्याच ठिकाणी काम करू द्या. आपण आपल्या क्षेत्रामध्ये काम करा. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, ड्रेसिंग कोड अशा प्रकारचं कोणतेही ड्रेसिंग कोड नाही. नॉर्मल कोणतेही ड्रेस तुम्ही त्या ठिकाणी घालून जाऊ शकता. शूज वगैरे त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे घालून जाऊ शकता नॉर्मली. तर अशा प्रकारे तुम्ही एक्झामला जा. कोणत्याही प्रकारची काळजी त्या ठिकाणी करायचं नाही. बरेच विद्यार्थी तयारीमध्ये असतात, नवीन ड्रेस घ्यावं का, नवीन ड्रेस घेतात, धुतात आणि नंतर त्या ठिकाणी जातात.
आणि दुसरी गोष्ट इन बिन करून जाणे, तर अशातला काही मुद्दा नाही. कारण तुमच्या मनावर तुम्ही कसंही त्या ठिकाणी जाऊ शकता, इन करा किंवा इन करू नका, अशातला प्रकार काय नाही. कारण की याला मार्कच नाहीत, ठीक आहे. पण हा एक वागणुकीचा मॅनरचा प्रकार आहे, त्याच्यामुळं होईल तेवढं आपलं टॉप टिप चांगल्या प्रकारे जायचं. ॲज अ शिपाई म्हणून ज्या पद्धतीने जात आहात त्या पद्धतीने जायचं. बरेच लोक काय करतात, शिपायाचं ज्या पद्धतीनं ड्रेस आहे, व्हाईट शर्ट्स ब्ल्यू पॅन्ट, त्या पद्धतीने काय करतात, डायरेक्ट वेअर करून नवीन ड्रेस घालून जातात. परंतु तसं गेलं काय तुम्ही आणि ह्या पद्धतीने गेले काय, त्याच्यावर तुमचं काही इफेक्ट होणार नाही. कारण जी मागची भरती झालेली आहे त्यामध्ये सरळ ॲज इट इज जे माझ्या ओळखीचे आहेत ते सिंपल साधं गेलेले होते, तरी त्यांची जॉईनिंग झालेली आहे. ऑर्डरसुद्धा त्यांना मिळालेली आहे. सध्या जॉबवर आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्याही प्रकारचं ड्रेसिंग कोड नाही. शेवटी सांगतो, नॉर्मल ड्रेस त्या ठिकाणी वेअर करायचं आणि जायचं.